एक नंबर फॅन आहे तुमचा ब्लॉगर हो. आजची राईड वाटते तेवढी सोपी होणार नाही आहे, कारण बरंच अंतर आहे आणि निघायला सुद्धा उशीर झाला आहे. आत्ता मी डोंबिवलीला आहे आणि वाजलेत 12. मी प्लॅन केला 1 वाजेपर्यंत तिकडे पोहोचेल, पण आता ट्राय करूया ॲटलिस्ट 2-2:30पर्यंत तिकडे पोचायला. हॅलो, नमस्ते, स्वागत आहे तुमचं परत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे राहुल. तर हा व्लॉग 2 आहे माझा. तर आज मी चाललो आहे डोंबिवलीपासून बोरिवलीपर्यंत. तर आता मानकोली ब्रिजवरून चाललो आहे मी डोंबिवलीच्या फर्स्ट टाईम. नाईस. आता सध्या वसंत विहारला पोचलो आहे. अजून इकडून 1.5 तास लागेल. 23 किलोमीटर आहे अजून. काय होप तो 23 किलोमीटर 1.5 तासात होऊन जाईल माझं. बघूया. पावसाळ्याची खरी मजा आहे सायकल चालवायची म्हटलं तर. पावसाळ्यात थकवा जाणवत नाही, ऊन नसतं, पाय पंप होतात, ते तर नेहमीच होतात. पावसाळ्यात खरं सायकलिंग केली पाहिजे. बेस्ट सीझन आहे. भाई इकडे नाही म्हटलं तरी 20-25 मिनटं थांबवलं पोलिसांनी, ट्रॅफिक पोलिसांनी, कारण की मीरा भाईंदरचे ते हा जो घाट आहे इकडे ट्रॅफिक खूप लागलेलं, मग दोन्ही लेन्स सोडलेलं आहे. आता बरंच लेट झालं त्यांच्यामुळे. जेवढा चढायचा पॅच होता घाटाचा तेवढा ढकलत आली. उतार आला की मजा. कारण उगाच जबरदस्ती पेडल करून चढवण्यात काही अर्थ नाही. चढत नाही सायकल घाटात. आता काय मस्त पळते. टॉप गिअर या एक नंबर. बघा केवढी ट्रॅफिक या साईडला, रस्ता जाम आहे. म्हणून मगाशी थांबून ठेवलेला एवढा वेळ. अजून 10 किलोमीटर बाकी आहे आणि आता 2:30 वाजले ऑलरेडी. मला तिकडे पोचता 3-3:15 होतील. तर काय समजत नाही आहे की लाईक जाण्यात काय अर्थ पण आहे की नाही. तर ट्राय करतो, मित्राकडे थांबतो. हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग. आता मी बोरिवलीत आहे आणि इथून कुठे चाललो रे आपण? गोराई बीच ना? कुठे चाललोय आपण? गोराई बीच. तर आता आम्ही चाललोय गोराई बीच. तिथून मे बी पॅगोडा. खूप अनप्लॅन ट्रिप आहे आजची. सी कसं होतंय. माझ्यासोबत आहे भावेश. हा, फुल धूम मचाले. धूम मचाले फुल. नाश्ता करूया आपण पेटीवर काय ते. हा, भूक लागली ना, करूया. फर्स्ट टाइम मी चाललोय गोराई बीचला. गोराई बीचचा एक्सपिरियन्स कसा असतो. जवळच आहे, आता ऑलमोस्ट पोचलोय. अरे बेटा किती लांब आहे अजून? आला ना, 1 नंबर. जवळ आहे. मग त्या साईडला जाऊया आपण खायला. का तिथेच खायचं? चल घे. चल. हा आमचा मॉर्निंगचा नाश्ता. हा आपला मित्र भावेश. काय बोलतो भावेश? मस्त यार, मजा येते. हे काय? नाही. ओ नाईस. तुझ्या ते ऐकून असेल गेलं ना जे मी कॉलेजचं बोललो ते? डिलीट करून टाकतो ते. नाही, तेव्हा नव्हता लावला, नंतर लावला. नाही, कॉलेजला जा गेल्यामुळे तर फायदा झालाय का माझा. तू राहुल सारखे मित्र भेटले मला. आता लगेच चांगलं जायला गुळ टपकायला लागला. अरे मजा आली. नॉर्थ इंडियन नाश्त्यासोबत त्यांची जी कॉफी असते पितळ्याच्या भांड्यावाली, तीच मजा येते. बँगलोरला गेला कधी? बँगलोर नाही. बँगलोरमध्ये आपण दिवस होतो. अरे बाप.
असंच गेलं तुम्ही की काय होतं कामाला मॅकविनचं पण संस्कार सोबत अंकित पांचाळ हां हां मी आपला अजय कोण अजय पाटील पाटील काय काम होतं युवराज म्हणून कॅफिन नाही घ्यायचं कॅफिन कॅफिन इतकं जास्त डेंजर आहे शरीराने इतकं जास्त डेंजर आहे की तुला सांगू नाही शकत एका लिमिटमध्ये ठीक आहे म्हणजे तुम्ही जे पितात ना बाहेर 1 शॉट आणि 2 शॉट तर तुमचे शॉट मी नाही कधी शॉर्ट बीट पितो. अरे भाई तुला माहित नाही एजन्सीवाले लोक जाऊ दे रे भाई या जगात नेक्स्ट लेवल पागल लोक आहे म्हणून तू बोलला ना की आपलं पॉडकास्ट आहे आजकाल हो खूप सुंदर podcast. पण बघ जो नीट ऐक जो नाही तर मी काही पण फालतू बडबड बडबड करतो बरं का बाई लोक ऐकतीवरती कॉन्ट्रोवर्सी विजाय मी ऐकती गावात आज आला असा काय नाही भावेशची बघतो ती माझी काय नाही मी बोलेल AI केलंय ह्या लवडून काय केलंय सनलाईट मध्ये बाहेर जाऊन बघ चला आता बघतो झाली नाश्ता करून झाला राईड परत स्टार्ट भावेश बोलतोय जेट्टी मधून जायचं आता इथून बघू मजा आहे बोरिवली जेट्टी चौकी नाईस भावेश माणूस रावत आहे खालचं रेकॉर्ड न करू घरचं रेकॉर्ड कर जाम कचरा आहे भाई थोडं प्लास्टिक येतं कुठून एज्युकेटेड पीपल प्रमोदने मी आणि बसमध्ये आहे व्ह्यू आहे असा आणि या आमच्या दोन सायकलची भावेशची ब्लॅक माझी मोठ्या टायरांवर बसली आहे हो हो कळालं. त्याची मोठा राहुल हा हे इथे तिकीट काउंटर आहे जेट्टीतून उतरल्यावर इथे तिकीट पे करायचं आहे निकल कॉमेडी होईल तर जेट्टीची प्राईस आता आम्ही पे केली आहे इथे पर पर्सन 20 रुपये तिकीट आहे विथ सायकल पण तेवढीच आहे आणि असं पण तेवढीच आहे का येस अच्छा अरे सायकल गाड्यांमध्ये नाही घेतली जात ना रे त्याच्याने प्रदूषण नाही होत ना रे हो अनाडी 20 रुपये एक cost नंबर फानाडी तुमचा ब्लॉगर हो आहे. अशी बेइज्जती करेल ती. चल चल हा चल चल तू तो शॉर्ट नको विसरू ना मला घ्यायचा तो हा हा घेऊ ना चल बघा ते हा रस्ता एवढा चांगला आहे तर का नाही पळवायची भावेश स्पीड मॅच करायचा ट्राय करतोय भाई रस्ते एक नंबर आहे तिकडचे बेस्ट व्ह्यू या जेट्टीच्या रूटवर तुम्हाला पॅगोडासाठी पण जायला रूट भेटतो तर पॅगोडासाठी पण तुम्ही जाऊ शकता आम्ही ट्राय करू जर गोराई बीच फिरून झाला वेळ भेटला तर तिकडे पण जाऊन येऊ बेस्ट अनप्लॅन्ड आणि वाटलं नव्हतं इथे काहीतरी असं असेल ऐकून होतं फक्त बट दिस इज बेटर दॅन माय एक्सपेक्टेशन भाई पोचलोय गोराई बीचला फर्स्ट टाइम गोराई बीच बघूया काय सीन आहे ते
भाई 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 उतरताच पाणी लागलं इथं तर. एक नंबर वाईब आहे बरोबर. पाऊस नाही येते बरं आहे सध्या तरी. भाई बीच फुल भरलाय. आम्ही आता इथे दगडांवरून घेऊन चाललो. अरे रे 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 फक. इकडेच चालवायला मजा येईल पण आता इथेच चालूया. भाई 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 बीचवर सायकलिंग एक नंबर. भाई माझा चष्मा हरवलाय. बघू आता भेटतो काही ते कुठे पडलेला. भाई फायनली चष्मा भेटला. नशीब दगडांच्या मध्ये पाण्यात पडलेला होता. भाई नशीब लागतंय परत भेटायला. नाही नाही पडला नाही. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. हॅलो मित्रांनो, तर आता आम्ही पॅगोडाकडे एक राऊंड मारून जाणार आहे कारण एवढ्या जवळ आलोय तर ते वर्थ इट असेल पॅगोडाकडे जाणं एकदा तरी. सो एक तिथे राऊंड मारून येऊ मग निघू कारण मला लांब जायचं. भावेश तर इथेच जाईल, बोरलीत राहतो. बाई रॅन्डम प्लॅनमध्ये हे असं भारी भारी दृश्य बघायला भेटत आहे. पॅगोडा विश्व विपश्यना पॅगोडा. भाई इथे पॅगोडाला शॉर्ट्स अलाउड नाहीत. आम्ही बघा इथे ते आम्हाला लुंगी दिली आहे घालायला फ्री ऑफ कॉस्ट. आम्ही लुंगी घालून आता एंटर करतोय. अरे भाई उडतोय पण इथून जायचं सारखा. हां बरोबर. सेंटरला उभा राहा. तो तुम्ही पण प्लॅन करत असाल विपासना पॅगोडाला व्हिजिट करायचा तर फुल पॅन्ट घालून या. तुम्हाला असं वाटेल जसं काय तुम्ही श्रीलंकेला आले लंकेमध्ये. हां आर्किटेक्चर तर खरंच खूप चांगलं आहे, मस्त आहे. इथे स्मारक पूर्ण फिरायचा एवढा वेळ नाही. इथे भरपूर काय काय लायब्ररी, फोटो गॅलरी भरपूर काय काय, पण तेवढं फिरायला आता वेळ नाही कारण 4 तास अजून सायकलिंग करून डोंबिवलीला जायचं ना, म्हणून निघतो आम्ही फक्त इथला ॲम्बियन्स बघून. अरे कुठे गेला? सोवेनियर शॉप. आत्ताच इथे बस पण नोटीस केली, मला माहित नव्हतं इथे बस पण येते. तुम्ही बसनी पण इथे येऊ शकता. जेट्टी क्रॉस केली की बसनी. बाय बाय. बाय गाइस. वनडे बाय जा रहे. चलो मैं इधर नेक्स्ट ब्लॉग में मिलते हैं. बाय बाय. कॉल कर. ठीक आहे. तर भावेश गेला आता. मी पण घरासाठी निघालो आहे. आता वाजले 3 आणि मला 50 किलोमीटर चालवायची आहे डोंबिवलीपर्यंत. तर बघूया किती वेळ लागतोय. सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.